तर हाय मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय श्रीराम. तर आजचा नवीन व्हिडिओ नवीन सुरुवात करते. तर आज मी बनवणार आहे शापूची भाजी. त्यासाठी 2 गड्ड्या शापूच्या गड्ड्या आणल्या आणि प्लस निवडले, कापले आणि धुवायला ठेवले तिथं. तर मला शापूची भाजीची रेसिपी दाखव. आणि आज मी काय करणार आहे माहिती आहे का, आज खूपच दिवसांनी आज मी ज्वारी दळून आणले. ज्वारीची भाकरी आणि शापूची भाजी करणार आहे. तर तो अख्खा व्हिडिओ बघा तुम्ही, कसं बनवते मी काय. तर सगळी ऑलमोस्ट तयारी केले. पहिलं मी दळण आणले, ते ज्वारीचं पीठ ते दाखवते तुम्हाला. बघा एवढं 5 किलो पीठ दळून आणले. आणि बघा हे कांदा, लसूण आणि हे मुगाची डाळ भिजू घातली. आता फक्त मिरच्या कापायच्या आहे. अजून बघा इथं शापूची भाजी धुवून ठेवले मी, पाहू शकता तुम्ही बेसिनमध्ये. म्हणजे पाणी आहे अजून. एकदा धुतल्या आणि परत एकदा धुवून ठेवल्या. आता फक्त मिरच्या कापायच्या. तर बघा एवढ्या मिरच्या टाकणार आहे. तुम्ही म्हणलं एवढे जास्त होतात, तर नाही होणार, कारण मुगाचे डाळ, कांदा, लसूण आणि भाजी 2 गड्ड्या आहेत ना. तर आणि भाजीला जेवढं मिरच्या जास्त असेल तेवढी चव येते, त्यामुळे जास्त मिरच्या टाकायच्या. तर बघू शकता आता गॅस चालू केले आणि कढई तापायला ठेवले आणि ऑलमोस्ट तेल पण टाकलेलं आहे. तर आता फक्त मिरची, लसूण आणि कांदा टाकायचा आपल्याला. चला मग टाकू. बघा गॅस फास्ट होते. बघू शकता लसूण, मिरची, कांदा बस. कॅमेरामॅन मीच आहे. सगळं एक हाताने कॅमेरा पकडायचं, सगळं मीच करते. स्टँड आहे पण ते मला नाही नीट एवढं वापरता येत, त्यामुळे नको म्हटलं, जाऊ दे, ॲडजस्ट करता येतं आपल्याला हे. तर बघा कांदा लाल झाला ना तर मुगाची डाळ पण टाकले. आता डायरेक्ट शापूची भाजी टाकायची. बघू शकता तुम्ही 2 गड्ड्या निवडून म्हणजे हे भाजी थोडंच टाकावं लागेल. मीठ पण टाकते, चवीनुसार मीठ टाकायचं. तर सगळी भाजी टाकणार आहे मी जरा वेळाने. हे पण भाजी टाकून मी परतून घेते. तर बघा मस्त भाजी परतून घेतले. कशी वाटते भाजी सांगा मला. लाईट लावते मी, बारीक केले गॅस. चला भाजी तर झाली माझी. आता भाकरी करायचं आहे. तर बघू भाकरीची तयारी करायचं आहे. ज्वारीची भाकर खूप दिवसांनी करणार आहे मी. तर आता ही भाजी इकडं ठेवते आणि पहिला भाजी करून घेते, भाकरी करून घेते. शापूची भाजी झाली आणि इथं आपली भाकर होती. पहिलीच भाकर आहे ही. चटका बसला. आणि इथं एक दुसरी भाकर करून ठेवली इथं. तर हे बघा भाकर केले मी. तर हे भाकर 4च भाकर केले आणि 5वी भाकर आपला एक टिपका देऊन टाकला, 4 नाही करा म्हणून. चला तर मग भाकर पण झाली, भाजी पण झाली, सगळं झालं. ओके मध्ये स्वयंपाक झालं. आता जेवायचं तयारी आहे, पण आत्ताच नाही जेवणार आम्ही. आमचं जेवण जरा उशिरा असतो, पण मी लवकर स्वयंपाक करत असते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि शापूची भाजीची रेसिपी, तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. ओके बाय.